माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे ओती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खाण. मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण, नसे सुखाला बाण. तिच्या गुणाची चकड मी गायली, माझ्या जीवाची होती या कायली. हे माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. बेळगाव निपाणी कारवार गोव्याची एक भाषिक राज्याची, सकाकली संगीन अन्यायाची. फौज उठली बेनीवरची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, उठला मराठी देश, आला मैदानी पेश, वैरी करण्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या कायली. हे माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. म्हणे अण्णा भाऊ साठे खरे बुडाली गर्वांची, मी तूपणाची, जुलमीची, जबरीची, तस्करांची. निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकडाचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची. आणि तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सखा पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून जंग, आला मैदानी रंग. दार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची. आणि दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायाची. परितक मग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची. बेळगाव कारवार डानो मरगाव मालकी तुझ्याची. 2 खंडणीची, कमाल दंडेलीची, चिडबेकीची, गरज एकीची. म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची, आता वळू नका, आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका. विणी माळायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. It's a privilege for me to introduce today's 2 speakers. But before that, it should not be right if I can't thank this all video, this all program has been developed and designed by Mr. Sandeep Bhangre and Prashant Bhalerao. So I thank you and I congratulate you for your excellent work. With a brief period of time, you had developed a small promo which had given an entire enlightenment or overwhelming picture of Annabhau Sathe.
So I thank you because you all are co-founding members. Prashant is a co-founding member of this Mumbai. So I really appreciate your work and all entire team who had been working for this. Now I'll introduce the today's speaker. Today's we are fortunate to, as we are here on the 100th birth anniversary of Sahitya Ratna Dr. Annabhau Sathe. And for this we had two speakers. The first speaker is Dr. Ramesh Landge. He had done his master's in English and PhD. He's working as assistant professor in Department of English, Kalika Devi Arts, Commerce and Science College, Shirur, that is in Kasar district, Bid. And his topic will be today is Annabhau Sathe, a multidimensional personality. So he will be putting light on with a different perspective on this. And in a brief biodata, you might have read the biodata which we had put in the form itself while submitting or while enrolling for this event. But in a brief, I will tell he is the secretary of the English Educator Society. He is he had a minor research project on the Chitra and Vaijanta, which he had translated, which was of Annabhau Sathe. And he was the man who was the pioneer, or who is the main proponent of Pahle Annabhau Sathe Sahitya Sammelan at Bid, that is in Marathwada division. And he had different experiences, and I found him very active in academics and being a literature. He had been there for a long period of time where he had conducted various international conferences on various perspectives, and he had tried to identify Annabhau Sathe in a very different perspective. So friends, we will be very, I hope we will be having a very thought-provoking and enriching session by Mr. Dr. Ramesh Landge, and a brief introduction of the second guest, because that should not disturb you also. And we are again fortunate to find a different, the other perspective which we had thought was of Dr. Kishore Khillare. He is a research assistant at Center of Exclusion and Inclusion, Shivaji University, Kolhapur. He's a very active, he's a very well-read person, and his PhD thesis is on Prachin Bauddha Rajkiya Vicharatil Dand आणि धम्म यांच्यातील द्वैत, a टीकात्मक अभ्यास. So he's a critical thinker. He had critically analyzed all these things, and he has been working here. And I found him a very sincere, hardworking researcher as well. So we requested him also to put a light on a different perspective, like Annabhau's contribution in movie or Kala Kshetra. So that is what he's going to talk about. So with this brief introduction and with a brief, again, thank you to Sandeep Bhangre and Prashant Bharara for their very creative and a good work. I will send you the other video which he had developed, and with all our entire team. Thank you. And I'll request Dr. Landge to start his session, sir. We have 20 minutes, and then further we'll have a discussion. Thank you. साठे, अण्णाभाऊ साठेंकडे ज्यावेळेस आपण पाहतो ऍज अ रिसर्चर म्हणून, त्यावेळेस अण्णाभाऊ साठे एक मार्क्सवादी की आंबेडकरवादी या कॉन्ट्रोवर्शियल इश्यू मध्ये आपण न जाता, कारण अण्णाभाऊ साठे म्हटलं की कॉम्रेड आणि मानवतावाद जो तथागत गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांना अपेक्षित असणारा मूल्य विचार आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात पाहायला मिळतो. हा विषय करत असताना मी म्हणत होतो की कॉम्रेड अण्णाभाऊ आणि आंबेडकरवादी अण्णाभाऊ या दोन गोष्टी तर आपल्याला विसरण्यासारख्या आहेत, या वास्तव आहेत. परंतु या सोबतही अण्णाभाऊ साठे यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपण वाचायला घेतो, विचार करायला घेतो, त्यावेळेस मात्र त्यांच्या अनेक छटा आहेत, त्यांचे अनेक विविध पैलू आहेत जे आपल्याला महत्वाचे वाटतात. कारण अण्णाभाऊ साठे एक शाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, एक उत्तम वक्ता, एक हजरजबाबी एवढंच नाही तर एक उत्तम मॅनेजर सुद्धा अण्णाभाऊ साठे होते. मित्रांनो, माझ्याकडे अगदी 20 मिनिट आहेत आणि या 20 मिनिटात काय बोलता येईल, काय विशद करता येईल, या अनुषंगाने मी माझ्या डायरेक्ट विषयाला हात घातलेला आहे. मी बोलत होतो की आंबेडकरवाद आणि कॉम्रेड अण्णाभाऊ हे तर वास्तव आहे, परंतु यासोबतच अण्णाभाऊंच्या अनेक विविध पैलू आहेत
ज्या विविध पैलूपैकी त्यांचा विद्रोह मी आपल्यासमोर व्यक्त करणार आहे, आपल्यासमोर विषद करणार आहे. आणि मला वाटतं हा विद्रोह अण्णाभाऊंना बालपणामध्येच, ज्यावेळेस 1 ऑगस्ट 1920 मध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला, त्याच दरम्यान इकडे वाटेगावच्या शेजारी असणारा किंवा त्याच्या सोबतचा जो लगतचा जो भाग आहे बेडसगाव, या बेडसगावला फकीरा नावाच्या क्रांतिकारकांनी इंग्रजांचा खजिना लुटला. आणि या खजिन्यातला जो काही मुद्देमाल तो सगळ्या सहकार्यांना, तिथल्या सोबत असणाऱ्या सगळ्या लोकांना समान वाटप करणारा हा फकीरा, आणि फकीराच्या लुटलेल्या मालामधून मिळणारी पहिली बाळगुट्टी ही अण्णाभाऊंनी घेतली होती. तेव्हा मी माझ्या वैयक्तिक विचारपटलावर असं नमूद करू इच्छितो की अण्णाभाऊंना विद्रोहाची पहिली बाळगुट्टी ही इंग्रजांच्या लुटलेल्या पैशातून मिळालेली होती. आणि हा विद्रोह, जो समतावाद आपल्याला फकीराच्या माध्यमातून मिळतो, तो समतावाद, तो मानवतावाद, जो तथागत गौतम बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांना अपेक्षित असणारा समतावाद, मानवतावाद आणि त्याच्या बाळगुट्टीतून मिळाला हा विद्रोह आपल्याला अण्णाभाऊंच्या समग्र साहित्यात पाहायला मिळतो आहे. एवढंच नाही तर एक दुसरा एक प्रसंग मी अगदी बालपणाकडे किंवा त्यांचं जीवन चरित्र सांगत बसण्यापेक्षा एक 2-3 मुद्दे जे मला महत्वाचे वाटतात ते आपल्यासमोर विषद करू इच्छितो मी. अण्णाभाऊंच्या शिक्षणाबद्दल अनेक मतमतांतरे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मित्र हो, ज्यावेळेस शंकरभाऊ साठे, माझा भाऊ अण्णाभाऊ लिहित असताना किंवा आपण ते पुस्तक ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपल्याला अगदी स्पष्ट लक्षात येतं की अण्णाभाऊंचा संबंध शिक्षणाशी केवळ 1 दिवस आणि नंतर जो शिक्षकाकडून होणारा जो अन्याय अपमानास्पद वागणूक होती, हा एवढाच अण्णाभाऊंचा आणि शाळेचा संबंध आहे. परंतु या दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊंना जी केलेली शिक्षा आहे, त्यानंतर अण्णाभाऊंमधला जो एक विद्रोही मुलगा होता, जो विद्रोही विचार होता, तो मात्र त्यांच्या दगडातून बाहेर येतो. जो दगड दुपारच्या शाळेमध्ये, दुपारच्या सुट्टीमध्ये सोबत आणलेल्या दगडांनी जो प्रसाद त्या शिक्षकाला दिला जातो, जो दगड शिक्षकाच्या दिशेने फेकला जातो, हा दगड मला वाटतं महत्वाचा आहे. कारण हा दगड आपल्याला जब्यामार्फत 2-4 वर्षापूर्वी जब्या हा पिक्चर आला होता आणि आपला हा जब्या सगळ्यांना आठवतो. मी तर म्हणतो की जब्याच्या नंतर एक वारं आलं महाराष्ट्रामध्ये आणि त्या दगडाची चर्चा सुरू झाली. हा पिक्चर इथे संपला नाही, तर तो दगड आहे, त्या दगडाच्या संदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या. परंतु आपण सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत म्हणून घेणाऱ्या लोकांनी मात्र अण्णाभाऊंचा तो दगड विसरून गेलेले आहोत. तो दगड केवळ शिक्षकांना मारण्याच्या उद्देशानं नाही, तर हजारो वर्षापासून चालत आलेली जी गुलामगिरी होती, जी वर्णव्यवस्था होती, जो सामाजिक जी उतरंड होती, त्या विरोधात मारलेला आहे असं मला असं वाटतं. हा विद्रोह अण्णाभाऊंच्या साहित्यातून आणि समग्र जीवनपटातून आपल्याला पाहायला मिळतो. मग विविध पैलूंचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्याच वेळेस आणखी एक प्रसंग मला अतिशय महत्वाचा वाटतो, जो प्रसंग अण्णाभाऊंना शाळेत घालायच्या अगोदरचा आहे. त्यांचे वडील मुंबईवरनं वाटेगावला आलेले आहेत आणि वाटेगावहून आल्यानंतर घरी संध्याकाळी जेवण करत असताना त्या कुटुंबामध्ये जी चर्चा झाली, ती चर्चा अशी होती की पहिल्या दिवशी अण्णाभाऊंनी जो प्रसंग पाहिलेला आहे शाळेतला, समाज व्यवस्थेचा, की सवर्णांनी समोर बसायचं आहे आणि अस्पृश्य, उपेक्षित, वंचित घटकातल्या मुलांनी मात्र वरांड्यात बसून शिकायचं आहे. मित्रांनो, वरांड्यात बसून काय आपण शिकणार? आणि अण्णाभाऊंचंही तेच झालं होतं. अण्णाभाऊ शिकत नाही तर केवळ निरीक्षण करत बसले होते. आणि हा प्रसंग ज्यावेळेस ते घरी ज्यावेळेस आई वडिलांशी बोलताना विषद करतात, त्यावेळेस म्हणतात की भाऊ, तुमच्या मुंबईमध्ये बी शिवा शिवत आहे का? हा विचार मला खूप महत्वाचा वाटतो. आज आपण वयाचे 40-45 वर्षच्या जवळपास आहोत, तरी सुद्धा आपण विचार करायला आपल्याला प्रश्न कधी पडत नाहीत, आपल्या डोक्यामध्ये प्रश्न पडत नाहीत. परंतु हा प्रश्न अण्णाभाऊंना वयाच्या 7व्या-8व्या वर्षी पडला होता की तुमच्या मुंबईमध्ये शिवा शिवत आहे का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट,
हजरजबाबीपणा त्यावेळेस त्यांच्या भाऊंनी जो उत्तर दिलं होतं की आमच्याकडे आहे, काही कप बशा बाहेर ठेवलेल्या आहेत, परंतु आम्ही हॉटेलमध्ये जाऊनच पितोय. त्यावर दिलेलं अण्णा भाऊंचं उत्तर हे मला वाटतं हजरजबाबी आहे आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला साजणार आहे. ते म्हणतात की मी शाळेमध्येही पाहिलं आहे की वर्गामध्ये सगळे सवर्ण मुलं बसलेले आहेत. मी जातीचा उल्लेख मुद्दामून टाळतो आहे इथे. सवर्ण मुले वर्गामध्ये बसले आहेत आणि आम्हाला मात्र वरांड्यामध्ये बसवलं होतं. हा जो विचार आहे तो अण्णा भाऊंना वयाच्या 7व्या-8व्या वर्षी आलेला आहे. तो एक विद्रोहाच्या माध्यमातून आला असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, अण्णाभाऊ साठे एक उत्तम मॅनेजर होते. आपल्याला अनेक पैलू माहीत आहेत मित्रांनो, परंतु आपण ऍज अ रिसर्चर, संशोधक म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याकडे, अण्णाभाऊंच्या विचारांकडे एका वेगळ्या पद्धतीने बघण्याची आज गरज आलेली आहे. आणि मला वाटतं की अण्णाभाऊ एक उत्तम मॅनेजर होते, उत्तम व्यवस्थापक होते. कारण त्यांचा जो पोवाडा, त्यांचं जे परिवर्तनाचं चक्र चालू होतं, लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जो संघर्ष चालू होता, त्यामधून तर आपल्याला लक्षात येतच की ते एक उत्तम व्यवस्थापक होते, उत्तम मॅनेजर होते. परंतु मॅनेजरच्या संदर्भानं, व्यवस्थापकाच्या संदर्भानं आणखी एक महत्वाचा प्रसंग मी आपल्याशी शेअर करू इच्छितो, जो अहमदनगरच्या एका तालुका प्लेसचा आहे. आणि अण्णाभाऊंना तिथे आमदारांनी त्यांच्या कार्यक्रमाचा किंवा आमदाराच्या कार्यक्रमामध्ये जलसा प्रकाराचा जो कार्यक्रम आहे, गाण्याचा, गीताचा जो कार्यक्रम आहे, परिवर्तनवादी, रिफॉर्मेटिव्ह, अशा पद्धतीचा कार्यक्रम, त्यांचं व्याख्यान, त्यांचं भाषण सुरू व्हायच्या अगोदर होणार होतं आणि त्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलेलं होतं. परंतु या आमदाराला त्या सभेला यायला थोडा वेळ झाला. परंतु त्यावेळेस अण्णाभाऊ त्यांच्या कला पथकाचे हे मोरके होते. एक उत्तम नेतृत्व त्यांच्या अंगात असल्या कारणाने ते चांगल्या पद्धतीनं ते कला पथक चालवत होते. आणि प्रश्न पडला की समोर हजारो लोकांचा समूह आहे, मॉब आहे, या लोकांना कसं हँडल करायचं. सगळे लोक गांगारून गेले. आपल्याला माहितीये की मॉबला चेहरा नसतो, समूहाला चेहरा नसतो. आणि मग अशा वेळेस समूह जर गोंधळून गेला, समूहाच्या मनात काही वेगळा विचार आला, तर या सभेचं काय व्हायचं, त्या आमदाराच्या इमेजचं काय व्हायचं. आणि तेवढ्यात अण्णाभाऊंनी हातात डफ घेऊन त्या सभेला उद्बोधित करण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, अगदी 2च मिनिटांमध्ये हजारो संख्येनं हा समूह जो होता तो एका 2 मिनिटात शांत झाला. हा प्रसंग मला वाटतं अतिशय महत्वाचा आहे. दिनकर साठेंच्या माझ्या आठवणी या पुस्तकात त्यांनी नमूद केलेला आहे. हा प्रसंग काही माझ्या मनाचा किंवा मी अण्णाभाऊंचा विचार मोठा करण्याच्या उद्देशाने सांगत नाही आपल्याला. हा प्रसंग दिनकर साठेंनी अण्णाभाऊंच्या आठवणी या पुस्तकात नमूद केलेला आहे, आपण कधीही वाचू शकता. या 2-3 गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. त्यांच्या विविध पैलूंचा विचार करत असताना विद्रोह, त्यांच्या हजरजबाबीपणा, नेतृत्व गुण, एक उत्तम व्यवस्थापक, त्यासोबतच ते एक उत्तम साहित्यिक, उत्तम लेखक होते. आणि ज्यावेळेस आपण लेखक म्हणून अण्णाभाऊकडे बघतो, त्यासोबतच लेखक म्हणून ज्यावेळेस अण्णाभाऊंकडे बघतो, त्यावेळेस मात्र आपल्याला साहित्याचे जे विविध प्रकार आहेत ते आपल्याला मात्र विचारात घेतल्याशिवाय राहणार. कारण आज एक कथासंग्रह मी लिहिला, रमेश लांडगेंनी लिहिला, तर लगेच कवी रमेश लांडगे, कथाकार रमेश लांडगे म्हणून मी माझा उदो करायला कमी करत नाही. परंतु इथे अण्णाभाऊंनी साहित्यातला एकही प्रांत ठेवला नाही मित्रांनो. फक्त एक प्रकार आहे, वन लिटररी फॉर्म्स ही कुड नॉट रोट, दॅट इज द ऑटोबायोग्राफी. तोही काही दिवस अण्णाभाऊ राहिले असते, जगले असते, तर तोही निश्चितच ऑटोबायोग्राफी हा लिटररी फॉर्म त्यांनी पूर्ण केला असता. माझ्या माहितीनुसार साहित्यातील असा एकही प्रांत राहिलेला नाही, एकही प्रकार राहिलेला नाही ज्यामध्ये अण्णाभाऊंनी लेखन केलेलं नाही. मित्रांनो, हे लेखन
काही उगच येत नाही बघा, सहज येत नाही. यासाठी कष्ट उपसावे लागतात आणि हे कष्ट अण्णाभाऊंनी आयुष्यभर आपल्याला उचलताना दिसून येतात. 1930चा जो दुष्काळ आहे, या दुष्काळामध्ये सर्व महाराष्ट्र होरपळून जात असताना, निघत असताना अण्णाभाऊंच्या कुटुंबाने निर्णय घेतला की आपण मुंबईला स्थलांतरित. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसा अख्खा मुंबई आपल्या आपल्या गावात आलेला आहे, दिल्ली मेट्रोपॉलिटन सिटीले सगळा झोपडपट्ट्या सगळे लोक गावाकडे आले, त्या पद्धतीनं पोटाला काम नाही म्हणून अण्णाभाऊ साठे आणि त्यांचं कुटुंब मुंबईला पायी प्रवास करत अनेक यातना, अनेक वाईट अनुभव, बरे वाईट अनुभव, चांगले वाईट व्यक्तींना सहन करत मुंबई गाठतात. आणि इथे मुंबईमध्ये आल्यानंतर मग अण्णाभाऊंना समजतं की अरे आपल्या गावापेक्षा हे मुंबई तर अवघडच आहे इथे. कारण ज्या मुंबईमध्ये सुरुवातीला भायखळ्याच्या चाळीमध्ये स्थिरावतात, ती चाळ म्हणजे गरिबाचा बालेकिल्ला होता, दारिद्र्याचा बालेकिल्ला होता. तिथं दारिद्र्य, गरिबी, वंचित, उपेक्षित याच्याशिवाय कुणीच मिळत नाही, कुणीच भेटत नाही. आणि हे सर्व अण्णाभाऊ उघड्या डोळ्यांनी पाहत होते. तिथले उघडी नागडी लेकरं बाळ, उघड्या नाल्यावर राहणारे कुटुंब, त्यांची दुःख, यातना, अन्याय, अत्याचार, महिलांचे तर नानाविध प्रश्न, महिलांचे अनेक प्रश्न, त्या महिलांचे प्रश्न, हे सगळं पाहत असताना मला तिथे खऱ्या अर्थानं त्यांच्या साहित्यिकाची, त्यांच्यात दडलेल्या प्रतिभा शक्तीला खऱ्या अर्थाने इथे वाव मिळतो. कारण वाटेगावून आलेला एक साधा माणूस, एक सर्वसाधारण व्यक्ती, आणि तिथे पत्रकार म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मिरवतो, त्यावेळेस तो काही सहज येत नाही. आपणही पहा, एका नवीन शहरात गेलो तर आपल्याला 2-4 वर्ष लागतात तिथे ओळखी पाळखी होण्यासाठी. मात्र अण्णाभाऊ स्वतः कामगार असल्या कारणाने कामगारांच्या अनेक अडीअडचणी, अनेक दुःख यातना स्वतःला माहित होत्या. आणि मग या दुःख यातना, त्यांचे असणारे जे प्रश्न आहेत, ते साहित्याच्या माध्यमातून लिहिण्याचा त्यांनी ज्यावेळेस प्रयत्न केला, तो प्रयत्न मला वाटतं कम्युनिस्टांच्या, मार्क्सवादांच्या अंडर जे चालणारं युगांतर नावाचं पाक्षिक होतं, त्याच्यामध्ये त्याला खऱ्या अर्थानं वाचा फुटली. आणि मी वाटेल ते लिहितो या सदराखाली अण्णाभाऊंचं खरा साहित्यिक, खरा लेखक तिथे बाहेर आला. हा लेखक ज्यावेळेस बाहेर येत होता, त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये एक चळवळ चालू होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक चळवळ चालू होती. हा दलित, वंचित, बहुजन वर्ग स्वाभिमानाने जगला पाहिजे, त्यांच्यात आत्मभान निर्माण करण्याचं, तो स्वावलंबी झाला पाहिजे, यासाठी एक चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली होती. तर अण्णाभाऊ साठे, कंटेम्पररी असणारे अण्णाभाऊ साठे तिथेच मुंबईमध्ये कामगारांचा लढा लढत होते. मित्रांनो, दोनही महापुरुष पहा, आपल्या पद्धतीनं समाजाला या दलदलीतून, या अन्याय अत्याचारी समाजात, जे पीडित समाज आहे यांना बाहेर काढण्याच्या अनुषंगाने दोनही महापुरुष आपल्या आपल्या पद्धतीनं काम करताना दिसून येतात. आणि आपण मात्र अण्णाभाऊ कम्युनिस्ट की कॉम्रेड या वादामध्ये आपण अडकून पडलेलो आहे. परंतु मला असं वैयक्तिक वाटतं की अण्णाभाऊ हे जरी कॉम्रेड असले तरी सुद्धा त्यांचा उत्तरार्ध हा आंबेडकरमयच आहे आणि ते आपल्याला नाकारून चालणार नाही. हा जो विचार आहे, हे जे स्टेटमेंट आहे, हे माझं नसून हे विचारवंत असणारे डॉक्टर यशवंत मनोहरांचं आहे की अण्णाभाऊ साठे यांचा सुरुवातीचा काळ जरी मार्क्सवादी असला तरी ते शेवटी आंबेडकर वादाकडे झुकलेले होते आणि त्याचं
त्याचा प्रत्यय, त्याचा भक्कम पुरावा आपल्याला त्यांच्या साहित्यामध्ये मिळतो आहे. या साहित्याचा ज्यावेळेस मी विचार करतो, त्यांच्या विविध पैलूंचा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की एक वगनाट्य आहे, शेठजीचं इलेक्शन म्हणायचं, आणि त्या शेठच्या इलेक्शन मध्ये धोंड्या एक पात्र आहे. ज्यावेळेस शेठजी या धोंड्या नावाच्या पात्राला "ऐ धोंड्या" असा एकेरी आवाज देतो की नाही, त्यावेळेस मात्र अण्णाभाऊ साठे या धोंड्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो निर्माण केलेला स्वाभिमान आहे, तो स्वाभिमान या धोंड्याच्या मार्फत, या धोंड्या नावाच्या पात्राच्या माध्यमातून एक विद्रोह पुढे आणताना दिसून येतात. आणि हा धोंड्या म्हणतो की शेठजी, माझं नाव धोंड्या नाही तर धोंडीबा आहे. हा एक पुरावा आहे मित्रांनो. अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी होते की नाही हे समजून घेण्याचा एक पुरावा आहे. असे अनेक पुरावे आहेत जे आपल्याला त्यांचं साहित्य वाचल्यानंतर समजून येईल, परंतु अपुऱ्या वेळेमुळे मी आपल्यासमोर जेवढं काही मला मांडता येईल तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एक शाहीर म्हणून विद्रोह काय असतो, हा विद्रोही आपल्याला त्यांच्या लोकनाट्यातून पाहायला मिळतो. जे लोकनाट्य सुरुवातीच्या काळामध्ये गणेश वंदना पारंपरिक पद्धतीनं सुरू व्हायचं, गणेश वंदना करून, स्तुत्य करून, त्या लोकनाट्याला अण्णाभाऊंनी एक वेगळं वळण देऊन, एक परिवर्तनवादी वळण देऊन त्या लोकनाट्याची सुरुवात मातृभूमी आणि या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्तवन करून करण्याची सुरुवात, एक हा इतिहास अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून निर्माण केलेला आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. एवढंच नाही मित्रांनो, तर हेच लोकनाट्य, या लोकनाट्यामध्ये ज्यावेळेस वग नावाचा जो प्रकार आहे, या वग नाट्यामध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीनं एकमेकांना फक्त आनंद देण्याचं, एंटरटेनमेंट, करमणुकीचं साधन म्हणून वगनाट्याकडे पाहिलं जायचं. परंतु वगनाट्य समाजाला प्रेरित कशा पद्धतीने करू शकतात याचं उत्तम उदाहरण अण्णाभाऊंचे 5-7 जे वगनाट्य आहेत हे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या प्रत्येक वगनाट्यामध्ये एक परिवर्तनवादी विचार अण्णाभाऊंनी पेरलेला आपल्याला दिसून येतात. हा नुसता परिवर्तनवादी विचार आहे का हो मित्रांनो? तर नाही, निश्चितच नाही. हा मानवतावादी विचार आहे, समतावादी विचार आहे. मी पहिलंच म्हटलं की, सुरुवातीलाच म्हटलं की तथागत गौतम बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांना अपेक्षित असणारा हा मानवतावाद अण्णाभाऊ आपल्या सर्व साहित्याच्या प्रकारामध्ये मांडताना दिसून येतात. याची अनेक उदाहरणे, याचे अनेक दाखले आपल्याला देता येतील, परंतु मी म्हटलं की अपुऱ्या वेळेमध्ये किती मांडणार आहेत आपण, त्याला काही मर्यादा आहेत. तेव्हा हा मानवतावाद, हा समतावाद आपल्यामध्येही आणि सर्व समाज बांधवामध्ये वृद्धिंगित व्हावा, ही एवढीच माफक अपेक्षा ठेवून मी माझ्या संवादाला पूर्णविराम देतो आणि आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याशी हे राहतो. मी सरांना विनंती करतो की आपण या संदर्भाने काही चर्चा करता येते का, त्या संदर्भानं निर्णय घ्यावा. मी माझ्या संभाषणाला, माझ्या संवादाला इथे पूर्णविराम देत आहे. थँक्यू. हा, मी प्रश्न विचारू शकतो का? हो सर, प्लीज. हॅलो. आता सरांनी फार छान विवेचन दिलं, सगळी माहिती बऱ्यापैकी सांगितली अण्णाभाऊ साठे यांच्या बाबत. एक आपण शिकलेले आहोत सर्वजण, तर आपल्या सर्वांना इतिहास बऱ्यापैकी माहित आहे, आपलं वाचन वगैरे बऱ्यापैकी आहे. परंतु एक आता काही वर्षापूर्वी मी ग्रामीण भागामध्ये एक गोष्ट अनुभवली की गावकुसाबाहेर सगळे जे काही की वाडे आहेत, ज्याला आपण पारंपरिक पद्धतीने महारवाडे, मांगवाडे, चांभारवाडे किंवा रामोशी, आळी वगैरे हा प्रकार वापरतो, सगळेच बहुजन आहेत, त्याच्यामध्ये काही वाद नाही. परंतु या बहुजनांनी सुद्धा जे काही की आपापले जे काही की पूर्वज आहेत हे सुद्धा वाटून घेतलेले आहेत. माळी समाजाने सावता माळी आहेत, किंवा चर्मकार समाजाचे आहेत, संत रोहिदास आहेत, बाकीचे जे आहेत मराठा समाजाचे आहेत, छत्रपती शिवाजी आहेत,
बौद्ध समाजाचे जे काही की बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर असं न होता आता ह्याच्यामध्ये आपण शिकलेले आहोत ह्याची आपल्याला जाणीव आहे की बाबासाहेब आहेत ते शिकलेले होते, तर त्यांनी त्यांच्या परीने जे काही की समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं. आणि अण्णाभाऊ साठे आहेत यांनी जे काही की आपल्या पथनाट्यातून, वगातून, आपल्या कादंबरीतून या पद्धतीने जे काही की त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम केलं. समाज परिवर्तन होणं हा दोघांचाही त्या ठिकाणी जे काही की एकच हेतू होता. कोणत्या पद्धतीने करता आपापल्या परीने त्यांनी हे केलं त्या ठिकाणी. परंतु तरी सुद्धा जे काही की या बहुजनांमध्ये जे काही की मातंग समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये एकमेकांची तोंड ही विरुद्ध दिशेला असतात त्या ठिकाणी. मी हे सांगली जिल्ह्यामध्ये ऍक्च्युली जत तालुका आहे तिथे एका जयंतीनिमित्त मला बोलवलं होतं, तर सगळ्यांचा त्याचा मी थोडासा गैरसमज दूर केला. पण तरी सुद्धा जर आता परिस्थिती पाहिली तर तसंच थोडंफार जे काही की त्या ठिकाणी दिसतंय. तर ही जी दरी निर्माण होते किंवा हे जे काही की आपले म्हणजे आपले आदर्श जे यांनी वाटून घेतलेले आहेत, तर ते जे काही की आता जसं सरांनी सांगितलं, आता हे कोल्हापूर विद्यापीठातले जे सर आहेत, आता मला त्यांचं नाव आठवत नाहीये, त्यांनी आताच उल्लेख केला की त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये अण्णाभाऊंची जी काही विचारसरणी किंवा कार्यपद्धती आहे ती वेगळी होती, परंतु सरते शेवटी उतरतीच्या काळामध्ये त्यांनी बाबासाहेबांनाच त्या ठिकाणी फॉलो केलेलं आहे आणि आंबेडकरिझमलाच त्यांनी पुढे घेऊन ते पुढे गेले. तर ह्या बहुजन समाजामध्ये हे जे काही की जी एक दरी निर्माण होते ही दूर करण्यासाठी तुम्ही सर काय सुचवाल त्या ठिकाणी? हॅलो हॅलो. येस सर. डॉक्टर मात्र सुर्वे सुर्वे सर, सर. एक मिनिट सर. हो हो हो. नाही सुर्वे सर, हे आता when you had asked the question ना, डॉक्टर Yes, रमेश yes. लांडगे वॉज ट्राइंग टू जॉईन. मी त्यांना फोन केलाय आणि ही विल बी कमिंग बॅक. म्हणजे So shall I ask it again? No, but the question आम्ही त्यांना ब्रीफ करू as soon as. Okay. I think he had joined. But overall तुम्ही जे तुमचं ऑब्झर्वेशन सांगितलं ते बहुतेक सगळ्यांचं तसंच त्याच स्वरूपाचं असल्यामुळे that was a very good observation. No, as an educationalist, what I feel की how to fill that particular gap आणि सर्वांना एकत्रित कसं आणता येईल या ठिकाणी मला हा जो काही की त्यांच्याकडून काही सजेशन्स येतात का हे मला पाहायचे होते सर. नक्की. And I think he had joined नक्कीच again. ते नक्कीच आपण त्याला इम्प्लिमेंट करू शकतो आणि ती दरी आपण दूर करू शकतो सर. Yes. 100% sir. 100% sure. As soon I think रमेश सर. हा सर बोला. रमेश. हा सर, सुर्वे सरांनी फार सुंदर प्रश्न विचारलाय सर. एक थोडासा म्हणजे ही हॅड क्रिएटेड व्हेरी गुड ग्राउंड की एक जो कॉमन हे आहे ऑब्झर्वेशन आहे की एव्हरी आयडल है ना, आयडल जे ग्रेट ह्युमन्स आहेत, आयडल्स आहेत, दे हॅड बीन अटॅच टू देअर कास्ट अशा अर्थाने झालं. म्हणजे ते म्हणजे ह्यांचा म्हणजे हा सर मी विचारू का? तुम्ही मी विचारा फक्त सर, त्यांना हे सांगतो, तुम्हीच विचारा सर. फक्त दिस वॉज द बेसिक ऑफ क्वेश्चन सर. नाउ सुर्वे सर प्लीज विचारा. सर माझं म्हणणं हे आहे किंवा माझं ऑब्झर्वेशन सुद्धा आहे, गाव पातळीला गाव कुसाबाहेर आपले सगळेच बहुजनांच्या जे काही की वाड्या आहेत त्या ठिकाणी, ज्याला आपण मांगवाडे, महारवाडे वगैरे असं म्हणतो त्या ठिकाणी. तर प्रत्येकाने आपले जे आदर्श आहेत किंवा माळी समाजाचे सावता माळी आहेत, चर्मकार समाजाचे रोहिदास आहेत, किंवा मातक समाजाचे अण्णाभाऊ साठे आहेत, बौद्ध समाजाचे आंबेडकर, हे सगळ्यांनी असे वाटून घेतलेले आहेत आणि प्रत्येकाची तोंड जी आहे ते विरुद्ध दिशेला आहेत. तर हा वैचारिक पातळीवर ते जे काही एकत्रित आले पाहिजेत आणि संपूर्ण बहुजनांनी आपला रेटा जर पुढे घेऊन गेलं तर परिवर्तन जे काही की फार वेगाने होऊ शकेल. तर ही जी काही की तोंड जे विरुद्ध दिशेला झालेली आहेत ही दरी दूर करण्यासाठी तुम्ही सर काय उपाय सुचवाल? सर मला या संदर्भात अगदी हे जे ऑब्झर्वेशन आहे तुमचं, हे आपल्या वाड्या तांड्यापासून ते पार मेट्रोपॉलिटन सिटी पर्यंत आहे. हो, शहरी भागात सुद्धा आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो द्वंद्व आहे हे काही कालचं आजचं नाही. हे द्वंद्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ या काळातही होतं असं मी म्हणेन बरं का. याचा पुरावा माझ्याकडे नाही, परंतु त्या काळातही होतं या अर्थानं की प्रत्येक जण, कारण काय होतं ज्यावेळेस हा वाद निर्माण कधी होतो, वैयक्तिक स्वार्थ ज्यावेळेस माणसामध्ये येतो. बाबासाहेब काम करत असताना स्वतःचा स्वार्थ बघून कधीच केलं नाही त्यांनी. त्यांची स्वतःची जात बघून त्यांनी जातीसाठी काम केलेलं नाही, माझं वैयक्तिक मत आहे आणि ते सगळ्यांना अगदी पटण्यासारखं आहे.
आपण अण्णाभाऊंकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस सुद्धा तोच विचार तिथे अण्णाभाऊंच्या साहित्यात लेखनीत आपल्याला पाहायला मिळतो की अण्णाभाऊंनी मांगाचे होते, मातंग समाजाचे होते म्हणून फक्त मातंग समाजाचे पात्र आहेत का असं त्याच्यामध्ये? कधीच नाही. केलं नाही. कधीच नाही. त्यांच्या अनेक कादंबऱ्या कथा बघितल्या आपण तर सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाणार आहेत. इव्हन पारधी, डोंबारी हे सगळे जे काही वंचित आहेत, उपेक्षित आहेत त्या सगळ्यांना अण्णाभाऊंनी खऱ्या अर्थाने न्याय सर्व दिलेला आहे. समावेशक आणि सर्वांना पुढे घेऊन जाणारे. बरोबर. आणि मग हा जरी वाद असला की या संदर्भात आणखी एक मला महत्वाचं एक कथा आहे त्यांची, चिमा नावाची, वळण नावाची जी कथा आहे, अण्णाभाऊंची वळण नावाची कथा आहे. त्याच्यामध्ये चिमा नावाची महारीण आहे, एका महार जातीतली चिमा दाखवलेली आहे. बघा सर कसं आहे, चिमा म्हणजे अण्णाभाऊ मातंग समाजाचे आहेत, मग अण्णाभाऊंनी मातंग समाजाचे पात्र उभा करायचे की हो? नाही असं दिसत आपल्याला. अण्णाभाऊ एका समाजाचं चित्र उभा करत नाहीत, ते सगळ्यांना घेऊन जाणारे आहेत. मग मुस्लिमही त्यांनी आपल्या साहित्यामध्ये आणलेला अनेक वेळा आपल्याला पाहता येतो. आणि ही चिमा महारीण गावात भांडणं कशाचे आहेत तर मेलेल्या जनावरांचं मांस खाण्याचं. आणि बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेला महार समाज, आजचा बौद्धिस्ट समाज बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित होतो आणि म्हणतो की नाही आपल्याला हे असलं जगणं आता बंद करायचंय, आपल्याला मेलेल्या जनावरांचं मांस खायचं नाही किंवा आपल्याला बीफ खायचं नाही, कुठेतरी थांबवायचं आहे. परंतु ही चिमा नावाची जी महिला आहे तिचा मात्र तिची जी सवय आहे ती काही संपत नाही, तिची काही सुटत नाही. आणि मग तिला लोक तिच्याच समाजाचे, बरं का, महार समाजाचे लोक तिला वाळीत टाकतात, तिला बोलत नाही. अनेक तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी येतात. त्यावेळेस बंडू नावाचा मातंग समाजाचा व्यक्ती समोर येतो आणि तिला मदत करतो. हा विचार आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि ह्या दोन जातीतलं किंवा बहुजन समाजातलं जर जे दुखणं आहे किंवा जो वाद आहे तो जर मिटवायचा असेल तर आपल्याला या छोट्या छोट्या एक पूल म्हणून आपला समोर आणावा लागेल की या दोन समाजामधला हा एक पूल आहे, हा एक ब्रिज आहे की या ब्रिज वरूनच आपण जर गेलो तर हा समाज एकत्रित राहू शकतो, संघटित होऊ शकतो आणि बहुजन समाज होऊ शकतो. बहुजन का एका जातीपुरता हा वर्ड नाही किंवा शब्द नाही, तो बहुजन व्हायचं असेल आपण बहुजन नाहीच. सर आज मी ठामपणे म्हणतो की आपण बहुजन नाही का, नाही तर आपण आपल्या जातीचा तात्पुरता एकट्या जातीपुरता विचार करतोय म्हणून आपण बहुजन नाही. बहुजन व्हायचं असेल तर मग हे जे लहान लहान दुवे आहेत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले जे लहान लहान दुवे आहेत, मी अगदी तुम्हाला सांगायला मला आवडेल की माझी सासरवडी आहे सर कळंबमध्ये, इटकूर म्हणून, आणि इटकूरच्या शेजारी मांडवा, इटकूर मांडवा म्हणून हे गाव ओळखलं जातं. त्या मांडव्याचा एक शिंदे म्हणायचा व्यक्ती आहे जो पहिला मातंग समाजाचा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवून म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नेते आहेत. हे जे दुवे आहेत, हे जे काही संदर्भ आहेत हे आपल्याला शोधावी लागतील सर. आणि जोपर्यंत आपण संशोधन करून दोन जातींना बहुजन समाजांना एकत्रित करणार नाही तोपर्यंत हे चालणारच आहे. आणि मुळात म्हटलं की आपला जिथं स्वार्थ येतो तिथं मात्र मग आपण वेगळे पडणारच आहोत. आपल्याला थोडा स्वार्थ बाजूला सारून बहुजन समाजासाठी काय करता येईल हे ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस मला वाटतं नक्कीच हा संघटित बहुजन समाज असेल. मी ऍक्च्युली प्रयत्न केले. ऍक्च्युली मातंग समाजातली सगळी जी मुलं होती ती 7वी 8वीतून शाळा सोडून सगळेजण सोडून असेच गुरुंच्या पाठी. तर मी त्यांना सांगितलं डोकं नाही चालत ना, बोललो बाकी डोकं तुमच्या कशामध्ये चालतं. तर ही मुलं जी आहेत ते आता आमच्या गावातल्या जवळजवळ 10 मुलांना मी त्या ठिकाणी 10वी कशी पास करायला लावली, ITI ला ऍडमिशन घ्यायला लावलं. आणि त्या काळातली गोष्ट आहे की त्या काळामध्ये पत्रा मेकॅनिक म्हणून एक ITI चा कोर्स आहे जिथे रेल्वेचे डबे वगैरे बनवतात त्या भागामध्ये. आणि आता जवळजवळ 10 मुलं चेन्नईला एक रेल्वेचा डबा बनवण्याचा कारखाना आहे तिथे सगळेच्या सगळे परमनंट जॉब करतात सर. आणि त्यानंतर त्यांना कळलं की जे काही आता हे महार आणि मांग हे करत बसायचं नाहीये. जो कोणी 4 पुस्तकं शिकलेला आहे आणि जर का आपल्याला योग्य मार्ग दाखवतोय तर त्या मार्गावर चालायचं. आणि आता ती मुलं जे काही की मला आता कधीही मी गावी वगैरे गेलो आता पण सध्या फोन वगैरे करतात आणि सगळेच्या सगळे मला धन्यवाद देतात त्या ठिकाणी. तर फुल ना फुलाची पाकळी आपण काय करू शकलो ते आपण केलं त्या ठिकाणी. तर आहे हे वैचारिक पातळी जोपर्यंत बदलत नाही किंवा आपल्यासारखे शिकलेले पुढे येत नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही. पण आता होतंय, हळूहळू टप्प्याटप्प्याने होतंय. अगदी मला आणखी एक गोष्ट नमूद करायची सर
बोला ना. आणि दुसरी गोष्ट, हे जे प्रमाण आहे हे गरीब माणसामध्ये नाही सर, खेड्यापाड्यामध्ये नाही बरं का सर. हम्म. खेड्यापाड्यामध्ये आजही मातंग महार समाज मिळून जयंती करतात, परंतु हे प्रमाण एकमेकांना कमी लेखण्याचं प्रमाण हे सुशिक्षित वर्गात जास्त आहे. माझा एक असं ऑब्झर्वेशन आहे बरं का. आणि हे प्रमाण कशामुळे येतं, तर मग तेच म्हटलं की स्वार्थ. आपण आपला स्वार्थ जिथं आणतो तिथे हा द्वंद्व, हे भांडण येणारच आहे. त्यामुळे खेड्यातला अशिक्षित समाज उलट चांगला आहे असं मला कधी कधी वाटतं. कारण माझ्या समोर जेवढे काही उदाहरणं आले की नाही, आता मी प्राध्यापक पेशातला आहे, तर त्या अनुषंगाने मला जे उदाहरणं आले, साधं सीएचबीचं एक सीएचबी म्हणून आमच्याकडे जॉईन केलं जातं याच्यावर तासिका तत्वावर, बेसिसवर. हा, क्लॉक आवर बेसिसवर. तर सर मला सांगायला म्हणजे अगदी खरंच खेद वाटतो की एखाद्या विषयाचा हेड कुठल्या जातीचा आहे, जर त्या विषयाचा हेड महागाचा असेल तर तो सीएचबी वर घेणारा प्राध्यापक 500 रुपये आज मानधन आहे सर, ते 500 रुपये सुद्धा महागाचाच प्राध्यापकाला मिळावं, महागाचाच. मग त्याच्यात क्वालिटी नसली तरी हरकत नाही बरं का. मी काय म्हणतोय की क्वालिटी नसणाऱ्या मातंग समाजाचा प्राध्यापकाला सीएचबी वर घेतलं जातं का, तर तो मातंग समाजाचा आहे. आणि मग असं सगळ्या जातीमध्ये महाराचा असेल तर महाराचं तेच तिथला तो घेतो. मग हे प्रमाण मला वाटतं की थोडं सुशिक्षित वर्गात जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि मी माझं उदाहरण याच्यासाठी घेतोय की दुसऱ्याबद्दल बोललं तर थोडा राग येईल किंवा थोडं काहीतरी वेगळं वाटेल, म्हणून मी मातंग समाजाचं रिप्रेझेंटेटिव्ह दिलं की जो हेड असेल तो त्या पद्धतीने त्याच्या जातीचं पुढे वळायला दिसतोय आपल्याला. हे चित्र कुठंतरी बदललं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काम केलं पाहिजे. ओके सर, धन्यवाद सर, फार चांगलं विश्लेषण केलं तुम्ही. थँक्यू. थँक्यू सर. मला वाटतं अजून काही प्रश्न नाही आहेत. कुणी आहेत का प्रश्न? दिस वॉज म्हणजे हा जिस्टच होता पूर्ण सेशनचा आणि फार चांगलं इंटरॅक्शन झालं. नाउ आय रिक्वेस्ट प्रशांत, नाउ आय रिक्वेस्ट किशोर खिलारे सर